नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक चॅप्टर नंबर फर्स्ट नंबर सिस्टीम. याच्या आधी आपण बायनरी ऍडिशन, बायनरी सबट्रॅक्शन, बायनरी मल्टिप्लिकेशन शिकलेलो आहोत. आज आपण शिकूया बायनरी डिव्हिजन कशी होते. ओके, तर चला आता स्टार्ट करूया बायनरी डिव्हिजन. सुरू करूया बायनरी डिव्हिजन. आता डिव्हिजन कशी करतात बघा. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. जर समजा आलं 101101 डिवायडिंग करायचं आपल्याला, असं येते बायनरी नंबर डिवायडिंग बाय 101. हा पण बायनरी. आता लक्ष द्या, याला डिव्हिडर म्हणतात आणि याला काय म्हणतात, डिवायझर. याला काय म्हणतात, डिवायझर म्हणतात. अत्यंत सोपी आहे मित्रांनो. आता तुम्ही याला ऐकून कसं लिहिसाल. पहिले 101 तुम्हाला माहितच आहे की डिवायझर आपण असा लिहितो. याला डिवायझर म्हणतात. आता हा 101101 याला म्हणतात डिव्हिडर. जिथे आन्सर येते त्याला कोइशंट म्हणतात आणि त्यानंतर जे बाकी राहते त्याला रिमाइंडर म्हणतात. तर आता लक्ष द्या, आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. कसं आहे, अत्यंत सोपी आहे. तर सर्वात आधी फक्त पाहायचे की किती नंबर्स आहेत. किती आहेत, 3. 1 2 3 101. इथं पण मग 3च नंबर घ्यायचे, 1 2 3. तर लक्षात ठेवा, बायनरी नंबर मध्ये सेम रूल आहे. याचे जर तुम्ही रूल बघितले बायनरी नंबरचे, तर बघा रूल. पहिला रूल आहे की जर 0 डिवायडेड बाय 0 असला, सॉरी 1 डिवायडेड बाय 0 डिवायडेड बाय जर 1 असला तर हा 0 होते. आणि त्याच्यानंतर सेकंड आहे 1 डिवायडेड बाय 1 असला तर काय होते, 1 होते. हे तर तुम्हाला जे डिवाइडचे जे रूल्स असतात त्या रूलनुसारच आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर आता बघा, हा कोइशंट आहे, हा डिवायझर आहे. तर सर्वात आधी चेक करायचं नंबर आहे आपल्यापाशी 101. इथं पण 101. आता 101 ला, आता याला आपल्याला डिवाइड करायचं 101 ला. तर आता 101 ला जर, आता बघा या 101 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 101 1च. ऑब्विसली 101 इंटू 1 किती होते सांगा बरं. 101 इंटू 1 101. डायरेक्ट डिवाइड झाला. इथं काय झालं, डायरेक्ट डिवाइड झालेलं आहे. इथं झालं 1, इथं आलं 101. आता आपण करू मायनस. आता बघा, बायनरी मी सबट्रॅक्शन शिकवले तुम्हाला. 1 - 1 काय होते, 0. 0 - 0 किती होते, 0. आणि 1 - 1 किती होते, 0. नंतर मग काय करसाल, हा जो 1 आहे इकडला, हा ऍज इट इज इथे येऊन जाईल. ओके, मग डबल बघा. आता हा 101 हा झाला मोठा, हा ग्रेटर आहे. आणि 1 काय लेस आहे, इथं डिवाइड होत नाही. इथं डिवाइड होते का, 101 आहे, हा ग्रेटर आहे आणि हा 1 काय लहान आहे. मग इथं होऊ शकत नाही. तर मग काय करायचं, इथे एक 0 देऊन द्यायचा आणि 0 ने डिवाइड करून टाकायचं. तर इथं किती येते, 1. 1 - 0. नंतर सेकंड पार्ट मध्ये बघा, इथं पण 0 आहे, तर हा 0 इथे येऊन जाईल. मग आता हा 0 झाला. आता 101 तर मोठा आहे आणि 10 तर काय आहे, लहान आहे. इथे होत नाही. इथं होऊ शकते काय, डिवाइड होऊ शकते काय, नाही. मग काय करायचं, एक 0 वाढवायचा. एक 0 वाढवला, खाली 0 ना सबट्रॅक्शन करायचं. 0 - 0 0 आणि इथं 1. आणि आता हा 1 इथं आला. हा 1 किती आला, इथं. डबल बघा, 101 आहे, हा आहे डिव्हिडंड आणि हा आहे डिवायझर 101. तर 101 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 101 नाही, ऑब्विसली 1नच. 1 जर समजा तुम्ही मल्टिप्लाय केलं तर 1 इंटू 101 101. 101 चा काय इथं डिवाइड होऊन जाईल, मायनस. 1 - 1 काय होते, 0. 0 डिवाइडेड 0 - 0 0 आणि 1 - 1 काय होते, 0. हा आला रिमाइंडर, हा आला कोइशंट, हा आला डिव्हिडंड. झाला याचा आन्सर. आन्सर आहे 1001. हे काय झालेलं आहे, आन्सर झालेलं आहे. अत्यंत सोपी आहे. एक वेळा अगेन बघा कसं केलं. पुन्हा सांगतो, जसं डिवाइड करतो ना आपण तसंच आहे, काहीच चेंजेस नाहीये.
बघा हा 101 आहे, हा डिवायझर आहे, हा घेतला आपण इथं, आणि त्यानंतर डिव्हिडंड घेतला इथं 1101101. मग चेक केलं आपण या 101ला डिवाइड. आता बघा इथं बघा 101 आणि इथं आपण किती नंबर्स डिजिट करा बघा 1 2 3 काउंट केले आपण. मग इथे 101 आहे, इथे 101 आहे. या 101ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 101 येते 1 न, तो वर लिहिला 1. 1 इंटू 101 101. मग 1 मायनस 1 0, 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 0. मग हा जो 1 आहे हा ऍज इट इज इथं घेतला. मग आता हा 101ला मल्टिप्लाय केला तर 1 येते, पण होऊ शकत नाही कारण हा नंबर काय लेस. त्याच्यासाठी मग काय केलं आपण इथे एक 0 क्वेश्चन मध्ये, तर इथं 0 काय केलं आपण मायनस केलं, तर इथं आलं 1 मायनस 0 1. मग हा 0 ऍज इट इज इथं आला, हा झाला 10, हा पण लेस झालेला आहे. 10 मोठा आहे आणि 10 काय आहे लहान नंबर आहे. मग डबल इथं एक 0 वाढवला, तर इथं 0 मायनस करून टाकायचं, इथं आलं 10. मग हा 1 ला इथं जसाच्या तसा घेतला. डबल या 101ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 0, इथं आन्सर किती आहे 101. तर इथं 101 येईल 1 न, तर 1 मल्टिप्लाय बाय 101 101. सबट्रॅक्शन केली 1 मायनस 1 0, 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 0. आन्सर आला आपलं 1001. हा झाला बायनरी नंबर. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या प्रॉब्लेमला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर सेकंड. आता बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे 1010 बायनरी नंबर आहे आणि याला आपल्याला डिवाइड करायचा आहे 110 न. तुम्हाला माहित आहे की हा आहे डिवायझर आणि हा आहे डिव्हिडंड. आता डिवाइड करूया, कसं करसाल बा 110, हा डिवायझर इथं लिहिसाल तुम्ही, इथं 1010 इथं लिहिसाल. सेम बिलकुल. चेक करूया किती नंबर्स आहेत इथं, किती डिजिट आहेत 110 3, इथं पण 3 110. पण तुम्ही बघितलं 3 तर इथे घेतले 3 इथे आहे. आता हा 110 हा आहे ग्रेटर आणि हा 101 हा आहे लेस, लहान नंबर आहे. मग इथं डिवाइड नाही होऊ शकत, लहान नंबर सोबत डिवाइड होते काय नाही. मग इथे एक 0. मग तुम्हाला माहिती आहे आपण एक 0 देत असतो वर, एक 0 दिलं की खाली एक 0 देऊन सबट्रॅक्शन करू. तर 1 मायनस 0 1. मग इथं 0 आणि 1 हे ऍज इट इज. हा जो खालचा जो 0 आहे हा तसं इथं, हा जसं तसं इथं. डबल 10110. आता इथं आहे 1010 आहे, तर इथं काय करसाल तुम्ही डिवाइड होते. मग आता लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही डिव्हिजन शिकत आहे हे आहे बायनरी नंबरचे. आणि बायनरी नंबर मध्ये कशात बायनरी नंबर मध्ये फक्त दोनच नंबर आहेत, एक असते 1 आणि एक असते 0. हे कम्प्युटरची लँग्वेज आहे. याच्यात 2 नाही आहेत 3 नाही आहेत. मग तुम्ही म्हणता सर इथं मग आता कितीने डिवाइड करायचं, तर इथं डिवाइड करायचं 1नच. म्हणजे बघा आता 1 इथं आन्सर जे येईल क्वेश्चन मध्ये इथं 1 लिहायचं. 101 इंटू 1 म्हणजे आता मल्टिप्लाय तिथे येते 101 110 110. लक्षात ठेवा मल्टिप्लाय कशाने केल्याचं फक्त 1 1 इंटू 110 तर 110. आता काय करायची सिंपल सबट्रॅक्शन. आता सबट्रॅक्शन कशी करतात 0 मायनस 0 किती होते 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 0. आता लक्षात द्या 0 मायनस 1 होत नाही, 0 मायनस 1 होत नाही. मग या 0 म्हटलं ए भाऊ 1 भाऊ दे मला थोडासा उसना दे, तर मग हा आला 1. मग हा झाला 10. आता 10 कायचा बायनरी नंबर आहे 2चा बायनरी आहे 10. मग 2 मायनस 1 किती आला 1. आणि त्याच्यानंतर मग हा जर 1 इथं आला तर इथं काय येऊन जाईल 0 येऊन जाईल, इथं आलं 0. इथे किती आलं 0 आलं. मग आता हा झाला 100. आता डबल मग हा 1 ऍज इट इज इथं. त्यानंतर आता आलं 1001. हा 0 इथं आलता ना आपला, तर हा 1 ऍज इट इज इथं. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या आधी
आता या 100ला आता हा 101 आहे. आता डबल 110ला कशानं मल्टिप्लाय केलं, 110ला कशानं मल्टिप्लाय केलं, तर 1001 इन. आता हा मोठा नंबर झाला तयार. हा मोठा नंबर झाल्यामुळे इथं फक्त कशानं मल्टिप्लाय करसाल तुम्ही, 1नच मल्टिप्लाय करसाल. कशानं करसाल, 1. मग 1 मल्टिप्लाय केलं, 1 इंटू 110, तर इथे किती 110. इथं काय करसाल तुम्ही, मायनस करसाल. 1 मायनस 0 1. आता 0 मायनस 1 तर होऊ शकत नाही, कारण मायनस नाही लागलं. मग इथं आहे की नाही 1 आहेच, याच्यापासून तुम्ही उसना घेसाल. इथं आला 1. मग इथं 1 आला तर हा झाला 10. 10 म्हणजे की 10चा डेसिमल आहे, म्हणजे 10 बायनरी नंबर आहे 2चा. 2 मायनस 1, 2 मायनस 1 इथे 1. मग हा इथं 1, इथं हा जो 1 आहे पहिले आहे की नाही, हा इथं जाईल आणि इथंच आहे. एवढं लक्षात ठेवा. हा कॅरी फॉरवर्ड होऊन जाईल असंच. तर इथं फक्त 10 बनते, बाकीचे इकडे 1 होते. मी तुम्हाला सबट्रॅक्शन मध्ये शिकवलंच होतं. इथं आला 1. 1 मायनस 1 काय झाला, 0. आणि त्याच्यानंतर हा इथं काहीच नाही, इथं 0 झाला. नंतर हा जो 0 आहे हा इथे येऊन जाईल. आता हा 0 इथं आला डबल. आता सांगा 110 इथे आहे 110. आता 1नच मल्टिप्लाय करसा तुम्ही. 1 इंटू 110 110. तर 110 मायनस 110 तर 0 येते. 0 मायनस 0 0. 1 मायनस 1 0. 1 मायनस 1 0. हा रिमाइंडर आला. हा आहे क्वेश्चन आणि हा आहे डिवायझर. तर अँसर किती आला आपलं. आता समोरचा जो 0 असते त्याचा काही घेणं नसते आपल्याला. तर अँसर आहे 111. हा बायनरी अँसर. ते काय झालं आपल्याचं अँसर झालं. प्रॉब्लेम इज सॉल्व. पण एक वेळा अगेन सांगतो, मी तुम्हाला समजून सांगतो कसं काय केलं. डबल लक्ष द्या. 110 110 डिवायडेड बाय 1010 मग आता लक्षात ठेवा, पहिली 3 डिजिट घेतले, 1 2 3 1 2 3. मग बघितलं 101 आहे की नाही, हा नंबर लहान आहे आणि 110 हा नंबर मोठा आहे. मग हा नंबर मोठा आहे आणि हा नंबर लहान आहे, तर मग एक आपण 0 दिला. 3 3 झालं, तर मग एक 0 वर डिवाइड केला आणि इथं 0 मायनस केलं. हे ऍज इट इज असं येऊन जाईल. 1 मायनस 0 1. हा 0 ऍज इट इज, हा 1 ऍज इट इज. मग हा 0 खालचा इथं आला. मग चेक केलं 110 हा लहान झाला आणि आता 1010 हा मोठा नंबर झाला. तर इथं 1 न मल्टिप्लाय करू आपण. इथं 1 लिहिला. 1 इंटू 110 110. 0 मायनस 0 0. 1 मायनस 1 1 मायनस 1 0. आणि त्याच्यानंतर बघा इथं 0 मायनस 1 होता, तर हा जो 1 आहे हा 1 आहे की नाही, आपण इथं याच्यापासून उसना घेतला. तर हा झाला 10. 10 झाला. तर 10 म्हणजे काय होते, बायनरी नंबर झाला तो. म्हणजे बायनरी नंबर आहे 10. तर याचा काय केलं आपण, डेसिमल मध्ये 2 होते. 2 मायनस 1 1 आणि इथं झालं 0. तर हा झाला 0. त्यानंतर बघा मग काय केलं आपण, 1 मायनस 0 1. 0 मायनस 1 होत नाही. मग इथं बघितलं 0 पाशी 0 आहे का 1 नाहीये. मग हा इकडे गेला. इथचा 1 याला कॅरी फॉरवर्ड केला आणि हा 1 इथं कॅरी फॉरवर्ड झाला. तर इथं बनला तो 10. इथं काय बनला 10. 10 म्हणजे की 2. 2 मायनस 1 2 मायनस 1 किती होते 1. हा झाला 1. नंतर मग हा 1च आहे. हा जसा तसा राहते याच्यात बायनरी मध्ये. 1 मायनस 1 1 मायनस 1 किती होते 0. आणि त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पण काय होऊन जाणार, हा 1 इकडे कॅरी फॉरवर्ड केला ना आपण, त्याच्यामुळे हा पण काय होऊन जाणार आहे 0 होऊन जाणार. हा 1 काय झाला 0. आणि त्याच्यानंतर हा जो 0 हा ऍज इट इज इथं आणला आपण. डबल बघितलं, चेक केलं 110 110 सेम इक्वल आहे. 1 इन येतं. 1 इंटू 110 110 मायनस केलं 0 मायनस 0 0. 1 मायनस 1 0 आणि 1 मायनस 1 0. इट इज द रिमाइंडर क्वेश्चन अँड डिवायझर. तर प्रॉब्लेम इज. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3. 1 0 0 0 1 डिवायडेड बाय 110. कसं करसाल, एकदम सिंपल आहे. 110 डिवायझर इथं लिहिलं आपण, डिव्हिजन इथं लिहितो. 1 0 0 0 0 1. सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो 3 नंबर चेक करायचे. चेक करू 3 नंबर. 3च नाही तर 3 असले 3 4 4 1 2 3. मग चेक करा 100 आहे की नाही, हा नंबर काय झाला लहान आहे. 110 मोठा आहे. तर इथे घेसाल तुम्ही 1. सॉरी इथं काय घेसाल मग तुम्हाला 0 घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल 0. आणि इथं 0 न मायनस 0 मायनस 0 0. हा 0 आणि हा 1. नंबर काय लहान होता आणि 110 मोठा होता, त्याच्यामुळे इथं 0 घेतला. त्याच्यानंतर
हा जो 0 आहे हा ऍज इट इज इथे येऊन जाणार, हा झाला 1000. मग चेक केला आपण 1000 हा नंबर मोठा आहे आणि 110 काय लहान आहे, म्हणजे इथे लिहिसाल आता तुम्ही 1. काय लिहिसा 1. या 1 न मल्टिप्लाय करा, 1 × 110 इथे 110. नंतर करूया आता आपण सबट्रॅक्शन. मायनस 0 0 मायनस 0 तर 0 होते. त्यानंतर हा आला याच्यापाशी 0 पाशी, 0 - 1 -1 आपल्याला निगेटिव्ह यायचं चालत नाही. मग इथं पाहिलं हा याच्या शेजारी गेला, या 0 मध्ये 1 आहे काय, तो मीच तर 0. मग इथं 1 आहे का, हा याच्यापाशी, तर हा यानं याच्यापाशी रिप्लेस केला, 1 1 आणि 1 1 इथं रिप्लेस झाला, म्हणजे हाच कॉपी पेस्ट केलं ना. नंतर बघा आता हा 1 इथं आल्यावर हा झाला 10 नंबर, 10 झाला बायनरी, 10चा बायनरी म्हणजे की डेसिमल बनते 2, तर 2 - 1 किती बनला, 2 - 1 1. त्याच्यानंतर हा 1 फ्रेम विद्यार्थी मित्रांनो, हा जसा इकडे आला जसाच्या तसं असते, 1 1 - 1 आणि इथं तो झाला, हा झाला 0. सबट्रॅक्शन मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. नंतर हा 0 आपण इथं घेऊया. आता लक्ष द्या, आता करूया 1 1 0 आणि इथं किती आहे 100. होऊ शकते का तुम्ही सांगा बरं, कारण की हा नंबर लहान झाला. मग तुम्ही काय करसाल, इथे एक 0 त्याचा करू आपण, तर हा 100 ऍज इट इज जसाच्या तसा, तर हा येऊन जाईल इथं 1. हा जो 1 आहे हा इथं आला. डिव्हिजन अत्यंत सोपीच आहे, बाकी काहीच नाही, सारखं जसंच आपण पहिली दुसरे तसंच करू आलो आपण. आता बघा 1 1 0 लहान झाला आणि 1 0 0 1 हा मोठा झाला, मग इथं 1 लिहिसाल तुम्ही. 1 1 0 काय येणार 1. सबट्रॅक्शन करूया, 1 - 0 किती होते, 1 0 होते 1. आता 0 - 1 होते -1, हा डबल गेला ना याच्यापाशी, मग हा 1 इथं आला 1 आणि हा 1 1 इथं आला, हा 0 झाला, समजून घ्यायचं. हा झाला 10 म्हणजे होते 2 2 - 1 किती होते सांगा, 2 - 1 1. हा 1 - 1 0 आणि हा 0 झाला. आता इथं तर नंबर संपले आपले, मग आता काय करता, आता ह्या लागेल पॉईंट. 1 1 0 आहे, हा काय झाला मोठा झाला, आणि हा 11 आहे, आता इथं नंबर हात काय, मग काय घ्यायला लागेल पॉईंट घ्यायला लागेल. मग पॉईंट घेतला तर इथं एक लक्षात ठेवा, इथे एक पॉईंट घेतल्याबरोबर इथे एक 0 वाढून जाईल, पहिल्या नंबरसाठी एक 0. मग डबल बघा 1 1 1 1 1 1, आता कितीने मल्टिप्लाय करसा 1 1 × 1 1 0, इथं 1 1 0 0 - 0 0 1 - 1 0 आणि 1 - 1 0. हा झाला बाकी, हे झालं तुमचं अँसर पोझिशन, आणि हा होता डिवायझर आणि इकडं आला डिव्हिडंड होता. अँसर किती आला मग आपलं, समोरचा जो 0चा काही घेणं नाही आपल्याला, 101.1 101. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता बघा प्रॉब्लेम नंबर 4, 1 0 0 1 0 0 नंतर डिजिटाचे 3 1 0 1, इथं 100 आहे, इथं 1 0 1 आहे, म्हणजे काय येणार सांगा, 1 1 मल्टिप्लाय होते, मोठा झाला ना 1 0 1, 1 × 100. मग -0 1 - 0 0 - 0 0 1 - 1 0. मग हा 1 हा जसाच्या तसा इथं आला, मग चेक केलं हा 100 आहे आणि हा 11 आहे, ये तो नाही चलेगा भाई, ये तो नाही चलेगा. मग काय करायचं, 0 इथं द्यायचा आणि 0 न सबट्रॅक्शन करायचं, तर हा इथं 11 येऊन जाईल जसाच्या तसा. नंतर हा एक 0 असा कॅरी फॉरवर्ड असा इकडे आला. डबल चेक केलं, इथं 100 आहे, इथे किती आला
1 1 0 आहे, मोठा आहे. आता 1 कशाने मल्टिप्लाय होईल मग? इथं 1 1 0 आहे, मोठा झाला म्हणजे 1 मल्टिप्लाय. 1 इंटू 100. बघा आता 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 आणि 1 मायनस 1. नंतर हा जो 1 आहे, हा 1 इथं कॅरी फॉरवर्ड आला, असा आला, इथं समोर घेतला आपण याला. डबल बघितला 100 बघितलं, इथं 101 आहे, बळा आहे, बळा आहे. 101 काय मोठा आहे, मग इथं 101 मोठा आहे ना 100 पेक्षा, इथं 1 द्या. 100 100 100 मायनस करू. 1 मायनस 0 1, 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 0. नंतर मग हा जो 0 आहे, हा इथं आला असा, असा हा इथं आला 0. मग आता हा 0 इथं आला, पण इथं तो नंबर किती आहे, 100 आहे. हा नंबर किती झाला, 10. मग काय द्यावं लागेल तुम्हाला? सर्वात आधी 1 0 द्यावं लागेल. इथं इथं 1 0 दिला तर 0 न मायनस करावं लागते. इथं 10 जसाच्या तसा. मग तरी 10च नंबर आलेला आहे, तरी नंबर काय आलेला आहे, 10च आलेला आहे. मग काय करसाल, मग आता इथं पॉईंट देऊ आपण, इथं पॉईंट देऊ. इथं पॉईंट दिला तर 1 0 वाढवता येते, इथं पॉईंट दिला तर 1 0 काय करता येते, वाढवता येते. मग काय केलं, 100ला कशाने मल्टिप्लाय, इथे पण 100 आहे, इक्वल आहे, म्हणजे इथं 1 1 इंटू 100 100 0 0 0. तर आन्सर काय आपलं 10,110.1. हे काय झालं आपलं आन्सर आलं. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.